एक्सप्रेस समाचार, आवाज जनता की। अपने मुस्लिम समाज को जो गिने चुने 5 दिन में आके जो जातिवाद बताएगा उसको न मतदान देते हुए जो भी अपने को लगता हो जो समाज का काम करेगा उसको ही वोट देना चाहिए। यही मैं आपके माध्यम से तुम्ही कोणत्या प्रभागमधून फॉर्म भरलेला आहे तुमचा आता ते सांगा सर. नमस्कार, मी प्रशांत नाईक. हाँ. मैंने प्रभाग क्रमांक 17 से फॉर्म भरा हुआ. आधीचा तुमचा फॉर्म प्रभाग 14 मधून भरलेला होता. तुम्ही तिकडून निवडून पण आलेले होते. 5 वर्ष तुम्ही तिकडे काम केलं. मग एकदम अचानक तिकडून तुमचा जे स्वतःचा प्रभाग असून ते सोडून तुम्ही डायरेक्ट 17 मध्ये फॉर्म भरलेला आहे, असं का बरं यावेळेस? यावेळेस आमचा हा प्रभाग हा पारंपरिक प्रभाग आहे. आमचा हा जो प्रभाग आहे घरगुती प्रभाग आहे. आम्ही सलग 30 वर्षापासून याच प्रभागात निवडून येतोय. मागच्या क्रमला आमचा भाग त्या भागाला जोडल्यामुळे त्या ठिकाणी मी इलेक्शन लढवलं होतं, पण यावेळेस आमचा भाग पुन्हा 2013 ते 18 जो भाग होता तो पुन्हा तसाच झालेला आहे. त्यामुळे आम्ही ठरवलं की 17 मधलं लढायचं. प्रभाग 17 मध्ये 75% अल्पसंख्याक यांची संख्या आहे आणि खूप कमी संख्या आहे तिकडे. तर मग 25,000 वोट आहे, त्याच्यातून 19,000 पर्यंत मुस्लिम बहुतेक वोट आहे. मग तुम्ही तिकडे दुसरे पण खूप सारे जे आहे पार्टीचे लोक ते पण उभे आहे. तिकडून खूप सारे उमेदवार उभे आहेत जे मुस्लिम आहे. त्यांनी फॉर्म भरलेला आहे. त्यांच्या असून तुम्ही एवढ्या कॉन्फिडन्सने फॉर्म भरलेला आहे तिकडून की तुम्ही जिंकून येऊ शकता, असं तुम्हाला का वाटतंय? 100% मी जिंकून येईल, कारण की आमचा पारंपरिक वार्ड आहे. आम्ही सलग 30 वर्षे याच वार्डातून आणि अल्पसंख्याक लोकांनीच आम्हाला 30 वर्षापासून निवडून देत आहेत. 19 मतदान आपल्याला वाटत असेल, पण प्रत्येक वेळेस आमच्या जेव्हा 30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अल्पसंख्याक समाजाचं मतदान जास्त राहिलेलं आहे. मुस्लिम समाजाने आमच्यावर खूप प्रेम केलेलं आहे आणि यावेळेस ते करतील. मला आशा आहे 100% मीच या प्रभागाचा नगरसेवक असणार आहे. तुम्हाला इतकी आशा आहे की महायुतीला ते जिंकूनच येणार आहे तुम्ही, असं? 100% जिंकूनच येईल, कारण की जे 19 मतदार ते माझे स्वतःचे हक्काचे मतदार आहेत. अच्छा, तुम्ही काम काय काय केले मागच्या वेळेस ते तुम्ही जनतेला सांगू शकता आता पण? 100% मी त्या भागामध्ये मुस्लिम समाजामध्ये मी एकता हॉल असेल, इक्बाल हॉल असेल, बरोबर. त्या भागातील रस्ते, गटारी, लाईट, पाणी, सगळ्या घराघरांमध्ये रेशनिंग कार्ड, आमच्या मेरून भागामध्ये वैयक्तिक शौचालयाचा लाभ मिळवून दिलेला आहे. ज्या महिला देवाबाया होत्या त्यांना पगार सुद्धा मी चालू करून दिला. जे अपंग आहेत त्यांनाही सुद्धा पगार चालू करून दिलेला आहे शासनामार्फत. त्यामुळे तिथे असंख्य असे कामं आहेत आणि प्रत्येक सुखादुःखामध्ये मी तिथे उपस्थिती असते. जनताला तुम्ही काय आव्हान करणार की कोणाला मत द्यायचं आणि कशावर मत द्यायचं त्यांना, उमेदवाराला? आपके माध्यम से एक ही बोलूंगा, खास करके अपने मुस्लिम समाज को जो गिने चुने 5 दिन में आके जो जातिवाद बताएगा उसको न मतदान देते हुए जो भी अपने को लगता हो जो समाज का काम करेगा उसको ही वोट देना चाहिए। यही मैं आपके माध्यम से प्रभाग क्रमांक 17 को जनता को बताना चाहता हूँ कि जो सलग अपने 5 साल अपने खिदमत करेगा उसको ही वोट देने को ना. तुमचं म्हणणं असं आहे की तिकडे खूप लोक धर्माच्या नावावर जातीच्या नावावर राजनीती करतात. मग त्यांच्यासाठी तुमचं उत्तर काय आहे की म्हणजे कशावर त्यांनी मत करावं, त्यांना कसं साईडला करावं, की कोण विकास करणार आहे की कोण करणार आहे असं? कारण की सगळे लोक आपले आश्वासन देतात की आम्ही येऊ तर आम्ही हे करून देऊ ते करून देऊ. मग तुम्ही काय सांगणार त्याच्यावर? मैं तो उनको एक ही बोलूंगा, खाली विकास काम के ऊपर बात करना, बाकी कुछ चीजें नहीं है. 5 साल में उधर वो नगर सेवक रहते हुए 5 साल में क्या किया है वो आगे उनमें जनता में जाके जनता को ही पूछना. और आने वाले 15 जनवरी को वहाँ की जनता ही बहुत होशियार है, वो आने वाले 15 जनवरी को बता देंगे कि विकास काम कौन करता है और 16 के चुनाव में आपको उसका उत्तर मिल जाएगा. ठीक आहे, धन्यवाद सर.